भक्ता संचित नाही जा अवघा देवची झाला पाही भरोनी अंतरवाही महायोग पीठे तटे भीमरत्या वरण पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। लोकाभिरामो रणरागधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणा करते श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चरा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गंगा विशुद्धं विद्वाद स्पर्शं सरोवेष्टितं चंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिभूराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा नमकृतं साधु संन्यासी मुखयस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिपरकं जयांचे किरिया स्मरण होय सकल विद्येचे हरिकरण तेची वंदू श्रीचरण ते श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी माने संतासी रंगव चित्तासी आमुल्या वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती
संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरून अंतर पाही. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगत वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत तुकोबाराय महाराज यांचा भक्ताच्या भक्तीचं वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. तुकोबाराय म्हणता भक्ता प्रारब्ध नाही जाण भक्ता क्रियमान नाही जाण भक्ता संचित नाही जाण. आता याच्या विरुद्धार्थी केलं तर अभक्ता प्रारब्ध आहे जाण अभक्ता क्रियमान आहे जाण आणि अभक्ता संचित आहे जाण. मग बघायचंय भक्त कोण ज्याला प्रारब्ध नाही क्रियमान नाही संचित नाही असा भक्त कोण. अवघा देवची झाला. तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात ज्याला प्रारब्ध क्रियमान संचित कोणतंही कर्म ज्याचं शिल्लक राहत नाही भोगायला येत नाही असा भक्त कोण आहे. तर अवघा देवची म्हणजे त्याच्यामध्ये आणि देवामध्ये ज्याचा फरक उरला नाही ज्याच्या आत आणि बाहेर देव भरून उरलाय भरून या अंतर बाह्य. आणि त्यामुळं काय झालंय सत्व रज तम बाधा नो हे हरिभक्तासी कदा. म्हणजे हरिभक्त बनण्याचे 2 फायदे आहेत. पहिल्या चरणातला आणि तिसऱ्या चरणातला. पहिल्या चरणामध्ये भक्त बनण्याचा फायदा आहे त्याला कर्म भोगायला येत नाही. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगितले जे 3 बाद आहे ना 3 गुणाचे 3 दुःख येतात ना सत्व रज आणि तम ते मात्र हरिभक्ताला बाद देत नाही त्रास देत नाही. पण त्यासाठी काय व्हावं लागतं तर देव भक्त तुका म्हणे नाही भिन्न. म्हणजे देव आणि भक्त हा दुसरा नसला पाहिजे. कारण देवते संत देवते अशी ज्याची अवस्था आहे तुकोबाराय म्हणतात त्याला मात्र हे 3 गुणही बाधत नाही आणि हे 3 कर्मही बाधत नाही. पण त्याच्यासाठी त्याला भरून या अंतर. भगवान परमात्मा त्याच्या अंतःकरणातही आणि जिकडे बघेल तिकडं जळी स्थळी काष्टी पाशाने त्याला देव दिसावा असं ज्याचं अंतःकरण आहे. आणि त्या अशा भक्ताचं वर्णन करणारा हा अभंग आहे. वेदांत शास्त्रामध्ये 2 कर्म महत्वाची सांगितले. एक आहे विहित कर्म आणि दुसरा आहे निषेध कर्म. ज्याचं नाव निषेध म्हणजे वाईट आहे त्याविषयी बोलणं नको. पण विहित कर्म याच्यामध्ये 4 उपप्रकार पडत आहे. नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणायचंय आपल्याकडून कळत न कळत घडलेल्या दोषाच्या निषेधार्थ जे काही पुण्य कर्म केले जाते त्याचं नाव आहे प्रायश्चित्त कर्म. काम्य कर्म म्हणजे मनामध्ये काहीतरी अपेक्षा कामना इच्छा ठेवून जे काही पुण्य कर्म केलं जाते. उदाहरणार्थ सत्यनारायण परीक्षेत पास झालो ना शनेश्वर भगवान तुम्हाला सत्यनारायण घाले. सत्यनारायण घालतो आपण प्रसाद 2-4 किलोचा बनवतो पण एक घासभर देवाला ठेवतो. तो देव किती बहु आहे करुणावंत एक घास प्रसादावर आपल्याला परीक्षा पास करून देतो. पण तो सत्यनारायण कामना ठेवून केलाय म्हणून काम्य कर्म. दुसरा आहे नित्य कर्म. तिसरं कर्म आहे नित्य कर्म. नित्य कर्म म्हणजे दररोज पहाटे उठावं. मी सांगावं उठणार वेळ पण नित्य कर्म म्हणजे काय पहाटे उठावं स्नान करावं आणि मग उठा जागे भारे. भगवान परमात्म्याचं काही ना काहीतरी नित्यनेम करावा. काही नित्यनेमाविन अन्न खाये तो श्वान. मग काहीतरी देवाचं काहीच नाही जमलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एवढं तरी 11 वेळ म्हणावं. हे लई झालं तर राम 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 एवढं तरी. हे नाही जमलं तेवढाही वेळ नसला तर जांभळी आल्यावर तरी राम म्हणा. का संतांमधला आणि आपल्यामधला फरक आहे. संतांना भजन कधी बंद झालं तर शिंक जांभळी खोकला तुकाच काळ व्यर्थ गेला आणि आपल्याला तेवढाच काळ उपयोगाला आला. म्हणजे शिंक आल्यावरच राम 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 राम. जांभळी आल्यावर देव आठवतोय तेवढा का होईना आठवा. कारण तो आठवण्यासाठी देह हे नित्य कर्म आहे. आणि नैमित्तिक कर्म या शब्दाचा अर्थ आहे काहीतरी नित्य नियमानं केलं जातं त्याचं पुण्य कर्म केलं जातं तेव्हा नैमित्तिक कर्म. जे आज आपण करतो हे काय आहे नैमित्तिक कर्म आहे. आपल्या भोवरी गावातील ग्रामदेवतेच्या निमित्तानं वार्षिक सप्ताह केला जातोय.
हे नैमित्तिक कर्म आहे. अशी 4 वेदांतातले 4 उपप्रकार आहे. आमच्या तुकोबारायांनी मात्र 3च संतांनी 3च कर्म सांगितले. त्यातलं पहिलं कर्म आहे प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म, संचित कर्म. व्हॉट इज मीन प्रारब्ध? कशाला म्हणायचंय प्रारब्ध, कशाला म्हणायचंय क्रियमान, कशाला म्हणायचंय संचित? पण प्रारब्ध, संचित आणि क्रियमान याकडे जाण्या अगोदर कर्म म्हणजे काय पहिले हे समजून घ्या. शास्त्रामध्ये कर्म एवढं सूक्ष्म सांगितलंय ना, एवढं बारीक सांगितलंय ना, जशी मंत्राची ताकद आहे. मंत्र जळे थोडा म्हणजे मंत्र जर जपला हरी उच्चारणी अनंत पापराशी. जर हरीचा मंत्र जपला, हरी हरी म्हणले ना तुम्ही, हरी हरी म्हणारे जर म्हणले तर काय होणार आहे माहितीये का? अनेक जन्माचे पाप जाणार आहे. पण तोच मंत्र जर तुम्ही चुकीचा जपला मग मात्र धडची होय वेळा. आणि तसं कर्माचं आहे. कर्म म्हणजे काय या शब्दावर आपण बोलतोय, सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दिवसभर जेवढ्या जेवढ्या क्रिया होतात ना, क्रिया शब्दाचा समानार्थी शब्द आहे कर्म. मी बोलतो हे काय कर्म आहे. तुम्ही ऐकता हे काय कर्म. हे पखवाज वाजवतो यांचं हे कर्म आहे. अहो नुसतं झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत नाही, मग जन्मापासून तर मरेपर्यंत म्हणजे पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत जेवढं जेवढं काय काय चाललंय ना, त्याचं सर्वांचं नाव काय आहे कर्म. म्हणजे जेवण करणं कर्म, आंघोळ करणं कर्म, मग त्याच्या अगोदर डब्याला जातो ते सुद्धा कर्म. कर्म ही गोष्ट अशी आहे ना, आपण झोपलो तरी कर्म बंद नाही, आपलं चालू आहे. झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पाहणं हे काय आहे कर्म चाललंच आहे. अहो श्वास घेणं हे सुद्धा काय आहे कर्मच आहे. आणि कर्म ही गोष्ट अशी आहे ना, जिथं करायला नको माणसं तिथं सुद्धा केल्याशिवाय, म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगू का, जिथं गप बसायला पाहिजे ना तिथं सुद्धा गप बसत. आदरणीय राऊत बाबांचे शब्द आहे. राऊत बाबा म्हणतात सकाळी संध्याकाळी लोक डब्याला जातात, डब्याला गेलं तरी गपची बसावं ना. बाथरूम मधल्याच नाही, जुन्या काळातल्या गोष्टी. मग डब्याला गेल्यावर सुद्धा काळी तरी मोडतील, खडा तरी उचलतील, मग तिथं सुद्धा माणसं गप बसत. राऊत बाबा म्हणतात चातुर्मासामध्ये सतरंजा घेऊ घेऊ वैतागलो. खाली बसलो ना आपण या सतरंजा. आषाढीला जर सतरंजा घ्याव्या लोकांकडून वर्गणी करू करू तर कार्तिकीपर्यंत त्या सतरंजातून इकडून तिकडचं दिसतं. कशामुळे लोक ऐकायला येऊन असतात, असे टाका मागे बघतात माझ्याकडे, खाली बसल्या बसल्या एक एक द्वारा उडीत राहतात. कीर्तन ऐकण्याची गोष्ट आहे, पण हात मात्र म्हणजे जिथं कर्म करायला नको तिथं सुद्धा केल्याशिवाय राहत नाही. मिठाला म्हणून कर्माचा सिद्धांत आहे सज्जनो, तुम्ही कर्म केलं ना तुम्हाला ते भोगायला येणार आहे. फक्त संतांनी त्याला सूत्रबद्ध पद्धतीने आळवलंय. त्याचे प्रकार पाडले 3. कारण तुकोबारायाने जेवढे अभंग निर्माण केले, तो गाथा असं तुकोबाने ठरवलं नाही. जसं मी आज ठरवून आलोय, आज माझं कीर्तन आहे बरं का, हाच अभंग घ्यायचा, मला बोलायचं असं याच्यावर. पण बरंच जेवढं आठवलं ना तेवढं इथं आलं का सगळं विसरून जातं, वेगळंच काहीतरी आठवतं. तुकोबारायानं गाथा 4 कोटी अभंग लिहिले, पण असे आठवून नाही लिहिले, बसून नाही लिहिले. मग जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे कडे. तुकोबारायाचा गाथा म्हणजे काय, संतांची जगणारे त्यांच्या मागे मागे फिरायचे. आणि जसं जसं माणूस समोर भेटला ना तसं तसं तुकोबाराय लिहित गेले, बोलत गेले, आणि संतांची जगणाऱ्यांनी अभंग लिहित गेले. आणि अशा प्रकारे तो गाथा तयार झाला आहे. आणि म्हणून शेतकरी समोर दिसला, शेतकरी समोर दिसला, शेतकऱ्याच्या भाषेत समजून सांगावं. आणि म्हणून तुकोबारायानं कर्माचा सिद्धांत शेतकऱ्याच्या भाषेत या 3 प्रकारामध्ये मांडला, प्रारब्ध, क्रियमान, संचित. मग कशाला म्हणायचंय प्रारब्ध? शेतकऱ्याच्या भाषेत सांगतो. प्रारब्ध म्हणजे काय, आपण दररोज जे खायला येतं ना आपल्या पुढं ते काय आहे प्रारब्ध. तुकोबारायांचा आपण अन्न मान धन
भेटतंय प्रारब्धानं, मान भेटतोय प्रारब्धानं, आणि धन सुद्धा भेटतंय प्रारब्धानं. मान प्रारब्धान आहे हो, मान प्रारब्धान आहे. काही जुन्या काळामध्ये जे मुख्यमंत्री झाले ना, काँग्रेसच्या काळामध्ये जुन्या काळात एक म्हणून ती जुनी माणसं म्हणायची, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे. तसं आम्ही कराडला होतो 2011 आणि 12 या 2 वर्ष कराडला डीएडला होतो. तेव्हा घडलेली ती घटना 2011-12 मध्ये, आले सोनियाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. म्हणजे ज्यांना मुख्यमंत्री बनवलं ना, पृथ्वीराज चव्हाण बाबा हे कराडचे होते. त्यांच्या मिरवणुकीत आम्ही सामील होतो. संध्याकाळचं भेटून एवढं, कारण मीच खाऊन लय वैतागत माणूस. ते साधे आमदार सुद्धा नव्हते बरं का. मुख्यमंत्री बनण्यासाठी काय पाहिजे, आमदार पाहिजे. कमीत कमी खासदार तरी, पण ते आमदारही नव्हते आणि खासदारही नव्हते. ते श्रीनिवास पाटील म्हणून तिथं खासदार आहे. ते पृथ्वीराज बाबाला हे केंद्रीय मंत्री झाले, पण त्यांना त्यांच्या गावामध्ये एकदा निवडून नाही दिलं. बंडाता त्यांचं गाव आहे ते. आणि अशा पृथ्वीराज बाबांना डायरेक्ट मुख्यमंत्री आले सोनियाच्या मनानं देते कोणाचे चालेल. म्हणजे मान कोणाच्या अधीन आहे, प्रारब्धाच्या अधीन आहे. पण धन सुद्धा प्रारब्धाच्या अधीन आहे. हो, अन्न भाकर भाजी पोळी ही सुद्धा प्रारब्धाच्या अधीने. आपण नेहमी विनोद ऐकत असतो, एक दररोज उठलं का पिठलं त्याचं डोकं उठलं, पिठलं खाऊन डोकं उठलं तर म्हणला जाऊ दे गाड्या, बायकोशी भांडला ना, आता मित्राच्या घरी जातो, सकाळची वेळ आहे, सर्व्हिसवाला मित्र आहे, नक्की त्याच्याकडे नाश्त्याला चांगलं काहीतरी असणार. आपल्या घरातून भांडून निघाला, पण त्या मित्राच्या घरी जायचंय, त्या मित्राच्या घरी अगोदरच रात्री भांडण झालेलं. बायकोला म्हणला का हे दररोज गावरान तुपाचे पदार्थ बनवते, हे खाऊन जीभ अशी रट झाली ना, कोणाला चवच राहिली नाही. मग उद्या सकाळी माझं आंघोळ होईपर्यंत, फ्रेश होईपर्यंत चणचणीत पिठलं आणि बाजरीच्या भाकरी बनव. आता हे महाशय पिठल्याला वैतागलेले, हे कशाला निघाले, चणचणीत खायला निघाले, पण तिथं मात्र चणचणीत पिठलंच होतं. त्या मित्राच्या घरापुढे गेला, दरवाजा वाजवला, दरवाजा वाजवल्याबरोबर मित्रांना बघितलं, मित्र जुना मित्र आला, ये अरे वेळेवर आला, म्हटले चाललं की जेवायला बैस. आता हा जेवायलाच आला होता, त्याच अपेक्षेने आला, पण बाथरूम मध्ये हातपाय धुवून येईपर्यंत मनामध्ये लड्डू फुटताय, काय चांगले चांगले पदार्थ असलं तावच मारणार.